हॅलो स्टुडंट, इनडेफिनाइट इंटिग्रेशन या चॅप्टर मधला जो सेकंड मेथडचा पार्ट आहे इंटिग्रेशन बाय पार्ट, हा आपण काल चालू केला. इंटिग्रेशन बाय पार्टचा एक थेरम होता ज्याला यू इंटू व्ही चं इंटिग्रेशन म्हटलं जातं. त्या थेरमवर बेस असलेली जी एक्झरसाइज आहे 3.3, त्याला काल आपण सुरुवात केली होती. एक क्वेश्चन आपण त्यातला बघितला होता. उरलेले क्वेश्चन आता आपण बघणार आहोत. ही जी टर्म आहे इथे दिलेली ती आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू साइन 3x. आणि आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन यू इंटू व्ही च जर असेल तर आपण सिक्वेन्स कंपल्सरी चेक करतो. त्या सिक्वेन्स नुसार अल्जेब्राइक टर्म आणि ट्रिग्नोमेट्रिक टर्म असं पहिल्यांदा ओळखता आलं पाहिजे. अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्री, अल्जेब्रा अगोदर आहे नंतर ट्रिग्नोमेट्री, त्यामुळे हा सिक्वेन्स करेक्ट आहे. ह्याला हलवायचं नाही. आणि आता डायरेक्ट जो फॉर्म्युला आहे आपला तो फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू सिम्प्लिफाय करायची. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. मी मागे पण सांगितलं होतं की डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घ्यायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डीएक्स. आणि आता ज्या त्या टर्मचं जी इंटिग्रेशन आहे ती व्हॅल्यू घेऊया. इथे एक सिम्प्लिफाय केलं की ते ऑटोमॅटिक सिम्प्लिफाय होतं. सो टर्म येईल ह्याची कॉस 3x. सो मायनस आहे, सो मायनस साइन साठी मी इथे मायनस असल्यामुळे कंपल्सरी ब्रॅकेट घालून घेते. अपॉन कोएफिशियंट जो x आहे तो इथे डिवाइड होईल. सो कोएफिशियंट डिवाइड केला मायनस, सो 2x. आणि ह्याचा फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू सेम येईल मायनस कॉस 3x अपॉन 3 इंटिग्रेशन ऑफ साइन इज मायनस कॉस. सो कोएफिशियंट फक्त डिवाइड करायला विसरायचं नाही. आता याला सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफिकेशन मध्ये ही जी टर्म आहे ती होईल मायनस एक्स स्क्वेअर कॉस 3x अपॉन 3. ही इथे कम्प्लीट झाली पहिली टर्म. आता ही पहिली टर्म जी आहे ती शेवटपर्यंत ऍज इट इज लिहायची. दुसऱ्या टर्मला सिम्प्लिफाय करूया. इथे ही जी टर्म आहे मायनस मायनस प्लस होईल. कॉन्स्टंटला बाहेर काढूयात. सो 2/3 बाहेर इंटिग्रेशन x cos 3x इंटू dx. हे इंटिग्रेशन परत पॅटर्न कसा आलाय u इंटू व्हीच्याच फॉर्म मध्ये आलाय. त्यामुळे परत ह्या टर्मला आपल्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी u इंटू व्ही चं जे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे तो यूज करावा लागेल. फर्स्ट टर्म ऍज इट इज प्लस 2/3 कॉमन असल्यामुळे आता बॉक्स ब्रॅकेट घाला आणि फॉर्म्युला म्हणून व्हॅल्यू आपण लिहित जाऊ. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डीएक्स. आणि इथे बॉक्स ब्रॅकेट जो आहे तो कम्प्लीट झाला. व्हॅल्यू जी आहे ती इंटिग्रेशनची कॉस्टची जी व्हॅल्यू आहे ती घेऊया. आणि बाकीच्या ज्या टर्म्स आहेत फर्स्ट टर्म ऍज इट इज, दिस टर्म ऍज इट इज एक्स इंटिग्रेशन घ्या. सो व्हॅल्यू येईल साइन 3x अपॉन कोएफिशियंट डिवाइड करायचं. सो अपॉन 3 मायनस 1 आपण लिहित नाही, डायरेक्ट ह्याचं जे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ही जी व्हॅल्यू आहे तीच लिहूया. टर्म इथे येईल साइन 3x अपॉन 3 इंटू dx. बॉक्स ब्रॅकेट इथे कम्प्लीट होईल. परत अपॉन 3 जो आहे तो इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घ्या. ही टर्म सिम्प्लिफाय झालेली आहे. त्यामुळे आता पुढची स्टेप लिहिताना आपल्याला फक्त कॉन्स्टंटला इंटिग्रेशन साइनच्या बाहेर लिहायचंय शेवटच्या टर्म साठी. x/3 साइन 3x मायनस 1/3 इंटिग्रेशन ऑफ साइन. सो साइनचं फक्त इंटिग्रेशन घेऊया. सो अगेन साइनचं इंटिग्रेशन येतं मायनस, सो मायनस कॉस ऑफ 3x अपॉन 3. आणि हा इथे बॉक्स ब्रॅकेट कम्प्लीट झाला. ही जी टर्म आहे ती परत एकदा सिम्प्लिफाय करा. मायनस मायनस प्लस होईल. 3 इंटू 3 9 होईल. ही टर्म जी आहे ती ऍज इट इज ठेवली तरी चालेल किंवा 2/3 नी दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केलं तरी चालेल. आपण मल्टिप्लिकेशनच्याच फॉर्म मध्ये लिहून काढूया. सो इंटिग्रेशनचा हा लास्ट स्टेप असेल
cos 3x upon 3 plus 2/9 येईल आता इथे मग 2/9 x sin 3x मायनस मायनस प्लस, हा मायनस मायनस इथे प्लस होईल, ह्याने पण आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो मल्टिप्लिकेशन काय होईल, न्यूमरेटरला 2 होईल, डिनॉमिनेटरला 3 into 3 into 3 अशी टर्म होईल. सो इथे येईल 27 डिनॉमिनेटर, साइन कॉस एक्स नाहीच आहे, डायरेक्ट कॉसची टर्म, आणि हेच आपलं फायनल जे आहे ते आन्सर आपल्याला दिसेल. हीच व्हॅल्यू आपली फायनल व्हॅल्यू असेल. फरक लक्षात आला असेल तुम्हाला. कालचं एक्झाम्पल एकदम सोपं होतं की एक स्टेप आपलं एकदाच यू इंटू व्ही चा फॉर्म्युला यूज केला तरी आपलं सिम्प्लिफिकेशन कम्प्लीट झालं. ह्या एक्झाम्पल मध्ये मात्र तुम्हाला थोडंसं अजून डिफिकल्टी लेवल वाढलेली दिसेल की पहिल्यांदा आपण यू इंटू व्ही चा फॉर्म्युला यूज केल्यानंतर जी सेकंड टर्म आहे त्या टर्मला परत एकदा आपल्याला यू इंटू व्ही चा फॉर्म्युला यूज करावा लागतो, कारण टर्म तशीच आलेली आहे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये. हे मल्टिप्लिकेशन घेत असताना काळजी घ्यायची कोइफिशियंटची, साईनची आणि टर्मच्या फॉर्म्युलेची. जे काही फॉर्म्युलेज आहेत ते बेसिक फॉर्म्युले जर व्यवस्थित लक्षात आले असतील आणि प्रॉब्लेम्स व्यवस्थित त्याचे सॉल्व्ह होत असतील तर हे ऑटोमॅटिक तुम्हाला लगेच लक्षात येतात. शेवटच्या स्टेपला मात्र ऑप्शनल आहे की तुम्ही हे असंच राहू शकतात की 2/3 कॉमन जो आहे तो बाहेरच, फक्त आतल्या टर्मचं जे काही मल्टिप्लिकेशनचा फॉर्म होतोय तो तेवढा करून तुम्ही ते सिम्प्लिफिकेशन लास्ट म्हणू शकतात. इथे मी तो मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहून दाखवलाय, म्हणजे प्रत्येक टर्म आपल्याला वेगळी दिसतीये. अशा फॉर्म मध्ये हे जे एक्झाम्पल आहेत ते आपण सिम्प्लिफाय केलं. नेक्स्ट एक्झाम्पल साठी बघूया, एक टॅन इनव्हर्सचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर एक्स क्यूब आहे, एक्स क्यूब इंटू टॅन इनवर्स एक्स. सो एक्स क्यूब इंटू टॅन इनवर्स एक्स इंटू dx. हे इंटिग्रेशनचा फॉर्म दिलेला आहे. या फॉर्म मध्ये परत सिक्वेन्स चेक करून घेऊया, अल्जेब्राइक टर्म आणि इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री. सो इनव्हर्स अगोदर पाहिजे, नंतर अल्जेब्रा पाहिजे. सो इनव्हर्स अगोदर करूया आणि नंतर अल्जेब्राइक फंक्शन इंटू dx u v. आणि आता आपलं सिम्प्लिफिकेशन. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट टॅन इनव्हर्स इंटिग्रेशन आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू एक्स क्यूब, सॉरी इंटिग्रेशन पाहिजे, सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन इंटू dx. आता ह्याला सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफिकेशन टॅन इनवर्स ऍज इट इज, क्यूब साठी इंटिग्रेशनचा फॉर्म्युला घेतला, मायनस इंटिग्रेशन दिस टर्म ऍज इट इज x raised to 4/4 इंटू dx. परत कॉन्स्टंटला आपण बाहेर घेऊया. सो कॉन्स्टंट बाहेर, वन बाय 4, आणि ही टर्म लिहिताना कशी लिहायची, x raised to 4/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx. ह्या फॉर्म मध्ये ही टर्म लिहून काढली की आता हे जे सिम्प्लिफिकेशन आहे ते सिम्प्लिफिकेशन दोन पद्धतीने होऊ शकतं. आयदर तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड यूज करा किंवा व्हॅल्यू जी आहे ती डिवायडेशनचा फॉर्म्युला यूज करून सिम्प्लिफाय करा. डिवायडेशनचा फॉर्म्युला कधी यूज करायचा हे एक्झाम्पल आपण पहिल्या एक्सरसाइज मध्ये बघितलं होते. मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा न्यूमरेटर मोठा आणि डिनॉमिनेटर लहान असेल सरळ त्या फंक्शनला तुम्ही भाग घालू शकतात आणि त्याचं सिम्प्लिफिकेशन करू शकतात. तीच मेथड इथे डिवायडेशनची जी आहे ती यूज करायची. ह्या एक्झाम्पलला पर्टिक्युलर फक्त ह्या एक्झाम्पलला
सॉल्व्ह करण्यासाठी अजून एक मेथड आहे की इथे तुम्ही एक्स रेस टू 4 आलेलं आहे त्याला स्प्लिट करा, एक्स रेस टू 2 एक्स रेस टू 2 अशा फॉर्म मध्ये स्प्लिट केलं आणि सबस्टिट्यूशन मेथड यूज केलं तरी चालू शकतं. पण आपण डिवायडेशनची जी मेथड आहे ती यूज करणार आहोत आणि ही जी टर्म आहे तिला आपण वेगळी टर्म म्हणजे I1 ने इंडिकेट करू, कारण सारखं सारखं मग हे लिहित जावं लागतं जेवढ्या स्टेप आपण लिहिणार आहोत त्याच्यामध्ये. म्हणून पर्टिक्युलरली ह्याच टर्म साठी आपण इंडिकेशन देऊन टाकूया जेणेकरून सिम्प्लिफिकेशन आपलं थोडस लिखाण वाचेल, वारंवार जे लिहावं लागतं आपल्याला ते लिहावं लागणार नाही. I1 आणि I1 लाच फक्त आता सेपरेटली देअरफॉर I1 इज इक्वल टू इंटू dx. डिवायडेशनची मेथड यूज करा. एक्स रेस टू 4 ला डिवाइड करायचं आपल्याला, डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. ह्या टर्मनी डिवाइड करण्यासाठी इथे एक्स रेस टू 4 आहे, मग इथे एक्स रेस टू 4 येण्यासाठी आपल्याला ह्या स्क्वेअरला स्क्वेअरनी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे एक्स स्क्वेअरनी मल्टिप्लाय जर केलं आपण तर ह्याचं मल्टिप्लिकेशन काय येतं, लिहिताना मी पहिले स्क्वेअरची टर्म लिहिल कारण व्हॅल्यू आपल्याला ही पहिल्यांदा पाहिजे, कॉन्स्टंट इथे 0 आहे. सो एक्स रेस टू 4 प्लस एक्स स्क्वेअर अशी टर्म दिसेल. ह्याला सबस्ट्रॅक्शन घ्या. सो सबस्ट्रॅक्शनचा जर फॉर्म घेतला तर साहजिकच आहे स्क्वेअरला स्क्वेअरची जी टर्म सॉरी रेस टू पॉवर 4 ची जी टर्म आहे ती कॅन्सल होईल, मायनस एक्स स्क्वेअर अशी टर्म शिल्लक राहील. इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे पण एक्स स्क्वेअर आहे, त्यामुळे आता काय करायचं आपल्याला, जी टर्म आहे त्याला मायनस साईननी, कारण मायनस पाहिजे त्यामुळे -1 नी मल्टिप्लाय करायचं. -1 नी जर मल्टिप्लाय केलं तर ही टर्म परत मी ही अगोदर लिहिल मायनस एक्स स्क्वेअर आणि ही टर्म मल्टिप्लाय होईल -1. हा भागाकार जमला पाहिजे फक्त. व्हॅल्यू जी आहे ती निगेटिव्ह करतो आपण म्हणून इथे टर्म ऍडिशनच्या फॉर्म मध्ये येतील आणि परत प्लस मायनस गेट कॅन्सल आणि आपलं टर्म येईल 1. आलेली ही 1 टर्म लास्ट राहील कारण परत जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काहीच मिळणार नाही. म्हणून आता ह्याला लिहिताना कसं लिहायचं, त्याही वेळेस आपण एक्सरसाइज 1 मध्ये बघितलं होतं कोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिवायझर या फॉर्म मध्ये ह्या टर्मला कन्व्हर्ट करायचं आहे. आणि ते करत असताना I1 ची जी व्हॅल्यू होईल इंटिग्रेशनची ती अशी होईल, कोशंट प्लस रिमाइंडर, रिमाइंडरची व्हॅल्यू 1 आली आहे, अपॉन डिवायझर इंटू dx. आणि हे आता सोपं झालं इंटिग्रेशन. ह्याला आता आपल्या पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आणि हे सिम्प्लिफिकेशन करत असताना इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट टर्म मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म प्लस इंटिग्रेशन ऑफ थर्ड टर्म, म्हणजे इंटिग्रेशन तिन्ही टर्म साठी आपण वेगळं करून घेऊया. हे नाही केलं तरी चालतं, ज्यांना लक्षात येतं त्यांनी डायरेक्ट इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या लिहायच्यात, ही स्टेप नाही केली तरी चालते. सो इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट टर्म क्यूब, सेकंड टर्मचं इंटिग्रेशन एक्स आणि तिसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला आहे प्लस सी. इथे सी नाही लिहिलं तर चालेल, आपण शेवटीच लिहूया, लिहिला तरी काही हरकत नाही. ही जी I1 ची व्हॅल्यू आलेली आहे ती I1 ची व्हॅल्यू आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये पुट करायची, त्यामुळे ह्याला इक्वेशन नंबर 1 सपोज करूया आणि इथे खाली लिहायचं पुट I1 इन 1 मध्ये पुट केलं की जे फायनल आन्सर आहे ते फायनल आन्सर आपल्याला मिळेल. आता सो फायनल फॉर्म कसा होईल याचा, I इज इक्वल टू x raised to 4 upon 4 tan inverse of x minus 1 by 4 टर्म जी आली ती बॉक्स ब्रॅकेट मध्ये घेऊया, x cube upon 3 minus x plus tan inverse x plus some constant c. सिम्प्लिफाय जे आहे ते एवढंच होऊ शकतं, त्यामुळे हेच आपलं फायनल आन्सर आहे. टर्म बघा आपण काय काय केला की u इंटू व्ही चा पहिल्यांदा फॉर्म्युला यूज केला. फॉर्म्युला यूज झाला की जे सिम्प्लिफिकेशन आहे सेकंड टर्म साठी ते सिम्प्लिफिकेशन आपण कन्सिडर केलं.
ते सिम्प्लिफिकेशन घेत असताना तुम्हाला इथे दोन मेथडचा ऑप्शन आहे, पण जर एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर केलं तर खूप कॉम्प्लिकेशन्स वाढतात आणि टर्म जी आहे ती येताना तुम्हाला ऍड, सबस्ट्रॅक्ट, क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे सगळं करावं लागतं. ते करण्यापेक्षा डिवायडेशनची जी मेथड आहे ती करणं एकदम सोपं आहे. सेकंड टर्मला आपण सपोज केलं दुसऱ्या इंटिग्रेशनच्या फॉर्मनी म्हणजेच I1ने आणि तो सेपरेट सिम्प्लिफाय करून घेतला. हा भागाकार मात्र जमला पाहिजे. आलेली जी टर्म आहे ती नेहमी लक्षात ठेवायचं, न्यूमरेटर मोठा आणि डिनॉमिनेटर लहान असेल तर त्याला असंच इंडिकेट करायचं, कोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिवायझर. ह्या फॉर्म मध्ये जे इंडिकेशन केलंय त्याच्यामुळे इंटिग्रेशन सेपरेट करता आले आपल्याला आणि प्रॉब्लेम जो आहे तो अशा पद्धतीने आपण कम्प्लीट केलाय. नेक्स्ट टर्म बघूया. थोडेसे हे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत किंवा पहिला एक जर सोडला तर तुम्हाला बऱ्याच प्रॉब्लेम्सला तुम्हाला सिम्प्लिफिकेशन जे आहे ते व्यवस्थितच करता आलं पाहिजे. नेक्स्ट टर्म बघूया ते एक्स साइन इनवर्स एक्स, नाही तर हे बघूया क्यूब साठीच. ठीक आहे, सेक क्यूब एक्स इंटू डी. आता दिसताना इथे एकच टर्म दिसते, ती पण ट्रिग्नोमेट्रिक टर्म आणि व्हॅल्यू दिलेली कुठे आपल्याला यू इंटू व्हीच्या एक्सरसाइज मध्ये. त्यामुळे ह्याला सॉल्व्ह करत असताना टेक्निक जी आहे, क्यूब साठी आपल्याला इंटिग्रेशन डायरेक्ट माहित नाही, एक्स क्यूबचं इंटिग्रेशन डायरेक्ट माहित नाही. मग ही टर्म सिम्प्लिफाय करताना स्प्लिट करायची आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एकमेकांच्या सबस्टिट्यूशन मेथडच्या फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता येतं. व्हॅल्यू बघा इथे, सेक अपन स्क्वेअर जो आहे तो सेपरेट करूया आणि एक सिंगल सेक जो आहे तो क्यूब जो आहे तो स्प्लिट केला स्क्वेअर अँड एक्स या फॉर्म मध्ये आणि मग ह्याचं इंटिग्रेशन जे आहे ते आपल्याला घेता येतं. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असल्यामुळे इंटिग्रेशन जे आहे ते एकमेकांचे घेता येईल. कन्व्हिनियन्स साठी आता काय करावं लागतं आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ सेकंड म्हणतो आपण. इंटिग्रेशन जर सेकंडचं घेतलं तर ते लॉगच्या फॉर्म मध्ये जाईल, म्हणून कन्व्हिनियन्स साठी ही टर्म इंटरचेंज करून घेऊया. स्क्वेअर जो आहे तो नंतर टाकूया, कारण इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर सेक स्क्वेअर इज टॅन एक्स. म्हणजे थोडासा विचार आपल्याला पुढचा करावा लागतो की पुढच्या स्टेपला काय येऊ शकतं. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक आपल्याला माहिती, सेक इंटू टॅन, म्हणजे पुढं सिम्प्लिफिकेशन इझीच आहे. म्हणजे आपण टर्म जी आहे ती रिराईट करताना इंटिग्रेशन आपल्याला सेकंड हेच जरा जास्त सोपं जात आहे स्क्वेअर मध्ये असल्यामुळे, म्हणून या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करून घेतला. आता जो फॉर्म्युला आहे आपला तो यूज करायचा. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, इंटिग्रेशन ऑफ सेकंडचं इंटिग्रेशन इंटू डीएक्स. हा झाला फॉर्म्युला यूज. आता व्हॅल्यू, आणि व्हॅल्यू साठीच आपण इंटरचेंज करून घेतलं होतं सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस इंटिग्रेशन सेक एक्स इंटू टॅन एक्स ऍज इट इज इंटू ह्या टर्मची व्हॅल्यू जी येईल ती येईल परत एकदा टॅन एक्स इंटू डीएक्स. परत सिम्प्लिफाय करा, टॅन इंटू टॅन, टॅन स्क्वेअर एक्स, सिम्प्लिफिकेशन होईल सेकंड टर्म साठी. इंटू डीएक्स. इथे स्क्वेअरचा फॉर्म आलाय आणि टॅन स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याला अननोन आहे, म्हणून परत ह्याला कन्व्हर्ट करायचं ह्या टर्मला इन टर्म्स ऑफ सेक, कारण सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे. फंडामेंटल आयडेंटिटी आता आपण यूज करणार आहोत. फंडामेंटल आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 इंटू डीएक्स, अशा फॉर्म मध्ये ही टर्म येईल. टर्म सिम्प्लिफाय करा, इथे आतमध्ये मल्टिप्लाय होईल सेक, फक्त सेकंड टर्म सिम्प्लिफाय होईल. फर्स्ट टर्म ऍज इट इज सेक स्क्वेअर एक्स मायनस सेक एक्स, मल्टिप्लिकेशन झालं इंटू डीएक्स.
आता इंटिग्रेशन सेपरेट करता येतं पहिल्या टर्मसाठी आणि दुसऱ्या टर्मसाठी. इंटिग्रेशन सेपरेट करताना मायनस साईनची सुद्धा काळजी घ्यायची. तर पहिली टर्म निगेटिव्ह होईल आणि दुसरी टर्म मायनस मायनस प्लस होईल, पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये दिसेल. त्यामुळे पहिली व्हॅल्यू ऍज इट इज, दुसऱ्या व्हॅल्यू साठी इंटिग्रेशन इथे क्यूब येईल, स्क्वेअर इंटू सिंगल क्यूब येईल इंटू dx प्लस व्हॅल्यू येईल इथे इंटिग्रेशन sec x इंटू dx. सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी इथे ही जी टर्म आहे ती आता आपल्याला रिप्लेस करायची ओरिजिनल टर्म सारखी, कारण परत इंटिग्रेशन तेच आलंय, इंटिग्रेशन ऑफ सिंगल टर्म, पण सिंगल टर्म क्यूबच्या फॉर्म मध्ये आणि क्यूबची जी टर्म आहे ती आपल्याला गिवन आहे इंटिग्रेशन आयच्या फॉर्म मध्ये. त्यामुळे हा जो आहे त्याला आय मध्ये कन्वर्ट करायचा. हा पॅटर्न जो आहे त्याला आय मध्ये कन्वर्ट जर केलं तर इंटिग्रेशन होईल आपलं sec x इंटू tan x मायनस आय प्लस इंटिग्रेशन ऑफ सिंगल सेक आपल्याला माहिती आहे ती व्हॅल्यू आता आपण लिहू शकतो लॉग ऑफ sec x प्लस tan x. आणि जवळजवळ आपलं इंटिग्रेशन सिम्प्लिफाय झालंय, त्यामुळे आपण कॉन्स्टंट सी ने आता ती टर्म इंडिकेट करूया. इथे आहे हा मायनस आय इकडे शिफ्ट केला की आय प्लस आय म्हणजे 2i मिळेल आपल्याला. पहिल्यांदा असं लिहून काढा, बऱ्याच जणांना लक्षात येत नाही की 2i कुठून आलाय, त्यामुळे प्रत्येक स्टेप लिहिली तरी चालेल. ज्यांना लक्षात येतं त्यांनी डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. सो इथे ही जी टर्म आहे आय प्लस आय बिकम 2i, ऍडिशन करूया आणि ती व्हॅल्यू होईल 2i is equal to sec x tan x plus log of sec x plus tan x plus some constant c. आणि आता परत एकदा सिम्प्लिफाय पाहिजे इंटिग्रेशन आय च्या फॉर्म मध्ये, म्हणजे हा जो 2 आहे त्याला शिफ्ट करायचं. शिफ्ट करत असताना मल्टिप्लिकेशनचा फॉर्म आहे, इकडे गेला की तो डिवायडेशन होईल आणि सगळ्या टर्मला तो डिवाइड असल्यामुळे इथे लिहिताना बॉक्स ब्रॅकेट घालून मगच टर्म रिराईट करायची. जर अर्थ बदलला तर आन्सर लिहिलेलं चुकू शकतं, म्हणून व्यवस्थित ब्रॅकेट्सला खूप व्हॅल्यू आहे मॅथ्स मध्ये. ब्रॅकेटमध्ये कशा टर्म्स आपण इंडिकेट करतो त्याला खूप व्हॅल्यूज आहेत, त्यामुळं व्यवस्थित लिहायचं, रिराईट व्यवस्थित करायचं. हे जे प्रॉब्लेम्स आहेत परत एकदा सांगते की थोडेसे वेगळे आहेत, प्रत्येक प्रॉब्लेम एकमेकांपासून वेगळा आहे. टर्म जर नीट ऑब्झर्व केला तर पहिल्यांदा आपण u इंटू व्ही चा फॉर्म्युला यूज केला, पण फॉर्म्युला लिहिण्याच्या अगोदर टर्म इमॅजिन केली आपण. फर्स्ट टर्म काय असू शकते, सेकंड टर्म काय असू शकते, कारण इथे सिक्वेन्स नाहीये. LIAT हा जो सिक्वेन्स आहे तो इथे ऍप्लिकेबल होत नाही, कारण दोन्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि ज्यावेळेस दोन्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतात तेव्हा थोडंसं इमॅजिनेशन आपल्याला पुढचं करावं लागतं की सेकंड जी फंक्शनची व्हॅल्यू आहे ती जे इंटिग्रेशन आहे ते सोपंच्या सोपं आपल्याला मिळावं, कारण इंटिग्रेशनच्याच व्हॅल्यू महत्वाच्या असतात. डेरिव्हेटिव्ह काय प्रत्येक टर्मचा आपल्याला मिळून जातो, क्यूबच्या फॉर्म मध्ये असू दे, स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये असू दे, कसाही असलं तर डेरिव्हेटिव्ह थोडासा इझी वाटतो. फक्त इंटिग्रेशन पर्टिक्युलर फॉर्म्युलाच असतो, त्या फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये जाण्यासाठी आपल्याला सिक्वेन्स कसा पाहिजे हे थोडंसं इमॅजिन करून घेतलं की मग फॉर्म्युला जो आहे तो यूज करायचा. तो फॉर्म्युल्यानुसार सिम्प्लिफिकेशन फक्त सेकंड स्टेपचं होईल. ते करत असताना इथे टॅन स्क्वेअर आला, परत u इंटू व्ही जर डायरेक्ट अप्लाय केला आपण इथे तर चालणार नाही, कारण सेकंड फंक्शन जे आहे ते स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये टॅनचा आपल्याला फॉर्म्युलाच माहित नाही इंटिग्रेशनचा. सिंगल टर्मचा टॅनचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला जो आहे तो डायरेक्टली माहित नाही, लॉगच्या फॉर्म मधला माहिती आहे. तर सिम्प्लिफिकेशन जर आपल्या हातात असेल तर आपण ते कन्व्हर्ट करायचं इन टर्म्स ऑफ फंडामेंटल आयडेंटिटी. कन्व्हर्ट केलं की इथे जी टर्म आहे ती क्यूबच्या फॉर्म मध्ये येते. जो प्रॉब्लेम दिलेला आहे त्या फॉर्म मध्ये हे जे आन्सर आहे ते रिप्रेझेंट केलं की सेकंड फक्त जी फॉर्म्युल्याची व्हॅल्यू आहे ती इंडिकेट करायची. सायन्स बरोबर आहे ना? हा आहेत बरोबर. सो व्हॅल्यू जी आहे ती इंडिकेट केली की हा नेहमी अशा केसमध्ये जेव्हा रिपिटेशन येतं इंटिग्रेशनचं, हे रिपिटेशन आहे, जेव्हा हे रिपिटेशन येतं इंटिग्रेशनचं त्या केसमध्ये नेहमी हे रिपिटेशन निगेटिव्हच दिसेल तुम्हाला.
हे जर पॉझिटिव्ह झालं तर इकडे प्लस मायनस गेट कॅन्सल आणि 0 येईल, इंटिग्रेशनच व्हॅल्यू येणार नाही. म्हणून नेहमी इंटिग्रेशन जेव्हा रिपिटेशन फॉर्म मध्ये असतं ना तेव्हा त्याची साईन निगेटिव्ह असते, हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानुसार हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. सिम्प्लिफिकेशन करायचं, ऍडिशन करून सिम्प्लिफिकेशन करायचं, ब्रॅकेट्स व्यवस्थित घालायचे आणि मग आपला जो फॉर्म आहे तो इथे कम्प्लीट करायचा. हेच प्रॉब्लेम्स आहेत, थोडेसे मोठे आहेत, व्यवस्थित लॉजिक लावायचं प्रत्येक प्रॉब्लेमला. पुढच्या वेळेस जे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया त्या प्रॉब्लेम मध्ये अजून तुम्हाला काही वेगळ्या मेथड्स यूज करावं लागेल, सबस्टिट्यूशन यूज करावं लागेल. त्यामुळे थोडस स्वतःला ब्रॉड माइंडेडली विचार करून ना हे प्रॉब्लेम हँडल करायचे आणि त्याचं सिम्प्लिफिकेशन प्रॉब्लेम वाईज वेगवेगळं तुम्हाला दिसून येतं. फक्त थेरी जी आहे, थेरॉटिकल पार्ट, ती बेस आपला लक्षात घ्यायचा की बाय पार्टने आपल्याला हे सिम्प्लिफिकेशन कम्प्लीट करायचंय. ह्याच्या नंतरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण पुढच्या तासाला बघूया.